नमस्कार. आपण पाहत होतो की भगवंताचं हे चतुर्भुज रूप किती दुर्लभ आहे आणि देवांनासुद्धा ते भगवंताचं चतुर्भुज रूप पाहण्याची इच्छा होती. अर्जुनाला पण स्वाभाविकच अर्जुनानं पाहिलं पण आहे. आता हे जे चतुर्भुज रूपाचं दर्शन आहे ते भगवंत सांगतो की वेदाभ्यासाने, दानाने, तपाने, कुठल्या प्रकारच्या साधनेनं नाही प्राप्त होणार. मग अर्जुनाला कसं काय प्राप्त झालं? अर्जुनाजवळ अशा कोणत्या गोष्टी होत्या की ज्यामुळे अर्जुनाला हे भगवंतांचं चतुर्भुज रूप पाहायला मिळालं? हा खरा म्हणजे प्रश्न आहे. त्याचं उत्तर या शेवटच्या 2 श्लोकांमध्ये आज भगवंत देणार आहे की अर्जुनाजवळ जे विशेष होतं, ज्याला आपण अनन्य भक्ती म्हणतो, भगवंतावरचं अत्यंतिक प्रेम असणं, हे जे काही अर्जुनाजवळ होतं तसं भगवंतावर प्रेम असेल तर ह्या भगवंताचं चतुर्भुज रूपातलं दर्शन होईल, असा त्याचा खरा म्हणजे अर्थ. आता हे जे काही आहे आपल्याला आठवत असेल की मागे आपण न्यायमूर्ती रानडे यांची गीतेच्या गाभाऱ्यात या नावाची जी पत्रं आहेत, आपल्या पत्नीला लिहिलेली पत्रं आहेत, ती आपण वाचली होती. त्या पत्रात अगदी असाच प्रश्न पत्नीनं न्यायमूर्तीनं विचारला होता की असं अर्जुनाला जसं हे भगवत दर्शन झालं तसं भगवत दर्शन होण्यासाठी नेमकं काय असायला हवं, कोणत्या प्रकारची कशी भक्ती भगवंताजवळ असायला पाहिजे, आणि हे सगळं तुम्ही मला कवितेतून सांगा अशी मागणी पण न्यायमूर्तींजवळ त्यांच्या पत्नीने केली होती. आणि अगदी सोप्या शब्दात न्यायमूर्तीने याचं वर्णन केलं होतं की भक्तिवीण श्रुती स्मृती ज्ञान, भक्तिवीण ध्यान पूजन, भक्तिवीण श्रवण कीर्तन वृथा आहे. म्हणजे आधीच्या श्लोकात जे भगवंतांनी सांगितलं ना की वेदांचं अध्ययन, दान, तप वगैरे वगैरे यांनी काही भगवंताची प्राप्ती होत नाही. इथे पण त्यांनी सांगितलं की भक्तीशिवाय तुम्ही किती काही श्रुती स्मृती ज्ञान प्राप्त करा, ध्यान करा, पूजन करा, श्रवण कीर्तन करा, हे सगळं वृथा आहे. पुढे म्हणतात सकळ ज्ञानाचे आगर, सकळ सुखाचे भांडार, सकळ तत्वज्ञानाचे सार, भक्ती हेची आहे. या भक्ती अनन्य भक्तीतून सगळं मिळाले. भक्तीच हे सगळ्या ज्ञानाचं सागर आहे, सुखाचं भांडार आहे, असं त्यांनी सोपं सांगितलं. पुढे म्हणाले सुख माझे भरून आले, मरण माझे मरून गेले, दुःख माझे संपून गेले भक्तीमुळे. एक अंतःकरणात भगवंताची भक्ती असेल तर काय काय घडतं त्याचं पण ते सुख भरून भरून सुखप्राप्ती झाली, दुःख सगळं संपून गेलं म्हणाले. आणि मग पुढे शेवटच्या कडव्यामध्ये म्हणतात कर्तव्य कर्म करीतो, तुझे नाम उच्चारितो. भगवंताला म्हणतात की मी माझं काम करतो, कर्तव्य जे आहे माझं ड्युटी आहे ती करतो, तुझं नाम घेतो, फळ ते तुझ्यावरी वाहतो. आणि हृदयेश्वरा, भगवंत मला काहीच नाही आहे, मी फळाकडे बघत नाही, तुझं स्मरण करतो आणि माझं कर्तव्य कर्म करतो, असं सगळं न्यायमूर्तीने आपल्या पत्नीला पत्रातून कळवलं होतं. आणि याचा अर्थच असा आहे की न्यायमूर्ती सांगतात की आपल्या अंतःकरणातल्या त्या भगवंताला ओळखावं, अंतःकरणातल्या भगवंताला ओळखून त्याला शरण जावं, त्याला शरण गेलं की त्याच्या सल्ल्याप्रमाणे वागावं, याला म्हणतात अनन्य भक्ती. आणि हे आपलं ध्येय असावं. प्रत्येक क्षणोक्षणी पावलोपावली त्या अंतरंगातल्या ईश्वराला ओळखावं, त्याला शरण जावं, त्याच्या सल्ल्याप्रमाणे वागावं, आणि हे आपलं ध्येय असावं असं त्यांनी सांगितलं. आता हीच गोष्ट आपल्याला या शेवटच्या 2 श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतोय, त्याच्यातून शिकायचे. त्या अंतरंगातल्या ईश्वराला जर आपण मन आपलं चिकटवून ठेवलं ना, प्रयत्न करावा लागेल रोज मनाला त्या अंतरंगातल्या ईश्वरापर्यंत न्यायला हवं. आणि असं एकदा त्या मनाचं एक चांगलं असतं की त्याला एकदा गोडी लागली ना की मग ते राहतं चिकटून. तसं त्या अंतरंगातल्या ईश्वराशी मनाला चिकटवून ठेवलं की मग ते तिथे चिकटतं. आणि ते एकदा का चिकटलं की मग जीवनाच्या मार्गामध्ये ते सांगतात की दुःखाचे कितीही काटे आले तरी आपल्या पायात ईश्वरी प्रेमाचे जोडे असल्यामुळे आपल्याला दुःखाचे काटे बोचत नाहीत. याच्यासाठी या आत असलेल्या ईश्वराशी मन जोडून टाकायचं आहे. त्यालाच गीता अनन्य भक्ती असं म्हणते आहे. आता खरं म्हणजे की हे सोपं नाही आहे, दिसायला छान वाटलं, किती सोपी गोष्ट आहे ना, मनाला आतमधल्या त्या ईश्वराशी चिकटवून द्यायचं आणि त्याच्यात तो जाईल त्या सल्ल्याप्रमाणे वागायचं, त्याच्यात आपलं सगळं सुख आहे हे म्हणायला किती सोपं आहे. परंतु असं भक्त होणं मोठी अवघड गोष्ट आहे. 12वा अध्याय तर सगळा या
भक्तीच्या किंवा भक्ताची लक्षणं सांगण्यासाठी पण भगवंतांनी खर्च केलेला आहे. तर आपल्याला आता पाहायचं आहे की ह्या अनन्य भक्ताजवळ 3 गोष्टी असायला हव्या. त्रिवेणी संगम देव, नाम आणि भक्ती, असं सगळं असलं पाहिजे, म्हणजे काम होणार आहे. भक्त्यात्मनन्य श्लोक आहे 54वा. भक्त्यात्मनन्य या शक्य अहम एव विधोजन ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेष्टुम च परंतप. काय म्हणतात ते परंतप म्हणजे अर्जुनाला भगवंत सांगताय एवम विध अहम, म्हणजे अशा प्रकारचं माझं हे जे काही चतुर्भुज रूप आहे ते अनन्य या भक्त्या, फक्त अनन्य भक्तीनेच काय होतं, ज्ञातुम जाणणं शक्य असतं, द्रष्टुम पाहणं शक्य असतं, जाणणं पण पाहणं पण, आणि तिसरं तत्वेन प्रवेष्टुम, तत्वानं त्या स्वरूपाशी जुळून घेणं, स्वरूपामध्ये प्रवेश करणं, हे सगळं शक्य होतं कधी, अनन्य भक्तीने. एवं विध अशा प्रकारे काय केलं तर आता अशा प्रकारे मी ह्याच्या आधी सांगून झालेलं आहे आणि त्या सगळ्या तपानी ज्ञानाने वगैरे होणार नाही, तर केवळ अनन्य भक्तीनं हे घडेल. 3 गोष्टी अनन्य भक्तीनं करायच्या. एक म्हणजे ज्ञान प्राप्त होईल, भगवंताचं ज्ञान प्राप्त होईल. दुसरं द्रष्टुम, भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन होईल. आणि तिसरं प्रवेष्टुम शक्य, त्या तत्वाने स्वस्वरूपामध्ये भगवत स्वरूपामध्ये आपल्याला प्रवेश घेता येईल, सगळं शक्य होईल. खरं तर ह्या 3 गोष्टी शक्य होतील म्हणजे काय, तर स्वाभाविकच आहे, भगवत स्वरूपामध्ये प्रवेश म्हणजे अगदी पूर्णपणानं अद्वैत साधेल. सुरुवातीला शक्य वेगळं आहे, ठीक आहे, तो भक्त आहे, मी भगवंत आहे, अशी सुरुवात असेल, पण ज्ञातुम द्रष्टुम आणि मग प्रवेष्टुम इथपर्यंत सगळं अद्वैत साधेल असा त्याचा अर्थ. हे जे की आहे हे भगवत दर्शन होण्यासाठी 3 प्रकारांनी ह्या भगवंताचं दर्शन होण्यासाठी ज्या अनन्य भक्तीची गरज आहे त्याचा विचार या श्लोकामध्ये भगवंत करत आहे. आपल्याला आठवत असेल समर्थांनी दासबोधाच्या प्रारंभी आपल्याला म्हटलं, भक्तीचे नियोगे देव निश्चय पार्वती मानव ऐसा आहे अभिप्रावे हे ग्रंथे. त्यांनी पण आपल्याला ग्रंथाच्या मध्ये मी काय सांगणार आहे तर केवळ भक्तीनंच भगवंत प्राप्त होईल. सगळ्या संतांचं ह्याबद्दल एकमत आहे. जसं नामाबद्दल एकमत आहे ना, की नामाशिवाय पर्यायच नाही, तसं भगवत भक्तीशिवाय पर्याय नाही असं आहे. आता ही जी काही भक्ती म्हणजे अनन्य भक्ती, अन्य काही नाहीच, दुसरं नाहीच, अनन्य न अन्य, दुसरं काही नाही. भगवंत हाच एकमेव आश्रय आहे, भगवंत हाच केवळ विश्वासाची जागा आहे, असं जे वाचलं म्हणजे याला पूर्ण शरणागती म्हणतात, असं या भगवंताबद्दल असलं पाहिजे, त्याला अनन्य म्हणायचं. खरं तर असं आहे की नोकर आणि मालक असं जर नातं धरलं तर मालक सांगेल ते काम करायचं. एकदा आपण ते पत्करलं ना, मग तिथे आपलं डोकं काही चालवायचं नाही, अशी सेवकाची भूमिका असावी लागते. म्हणजे मालक सांगेल ते काम करायचं, जे काही म्हणजे मालकांनी ठेवेल तसं आपण राहायचं, मालक म्हणेल तसं करायचं. म्हणजे असंच हवं, हेच हवं असं काही विचार करायचा नाही. असं ज्याचं असतं त्या सेवकाचं आणि मालकाचं जमतं, आणि सेवकाचं एवढंच काम की तो काय सांगेल ते करायचं, की त्याची जी काही इच्छा असेल तीच आपली इच्छा, असं असायला पाहिजे. तर आता भगवंताच्या सेवकाचं म्हणजे भक्ताचं पण असंच असलं पाहिजे की भगवंत काय म्हणेल ते, तो जे सांगेल तो सांगेल ते करायचं, आपलं काही डोकं चालवायचं नाही. आता असं एकदा म्हटलं की मग त्या मालकाबद्दल म्हणजे त्या भगवंताबद्दल प्रेम वाटायला लागतं, आदर वाटायला लागतं. ते जे काही सांगतात ते बरोबरच आहे, त्याच सगळ्यांनी वागलं पाहिजे. मग तिथे आपला मान अपमान किंवा आपल्याला काही त्याचा मोबदला वगैरे विषय येत नाही. आता हे अगदी प्रत्येक वेळेला सेवकाच्या आणि मालकाच्याबद्दल घडेल असं नाही, आपण चांगल्या दृष्टीनं पाहतोय म्हणून हे उदाहरण भगवंत भक्तासाठी सेवक मालकाचं दिलं आहे. क्षणभर मनात असं येतं की कुठल्याही गीतेचं पुस्तकाचं पहिलं पान आपण पाहिलं तर यामध्ये जरी अर्जुन रथामध्ये खाली येऊन बसला आहे आणि भगवंत उभा आहे असं असलं, किंवा रथामध्ये भगवंताच्या हातामध्ये त्या घोड्याचे ते आहेत आणि अर्जुन मागे बसला आहे, तर कुणालाही ज्याला अर्जुन आणि भगवंताबद्दल काहीही माहिती नाही आहे त्या मंडळीनं असं विचारतं ह्याच्यातला मालक कोण आणि सेवक कोण, असा जर प्रश्न विचारला तर लक्षात असेल की अरे मालक मागं बसला आहे, रथामध्ये मालक बसला आहे, तो सेवक रथ चालवतो आहे, असंच कुणालाही वाटेल. अगदी हेच मालकाचं आणि सेवकाचं
म्हणजे कोण भगवंत आणि कोण भक्त. जे भगवंताच्या मनात तेच भक्ताच्या मनात, जे भक्ताच्या मनात तेच भगवंताच्या मनात, असं जे अद्वैत साधतं त्याला अनन्य भक्ती म्हणायचं. म्हणजे या जोडीने आधीच करून दाखवलेलं आहे. आणि मग आपल्याला सांगताय की भक्त आणि भगवंताची अनन्य भक्ती म्हणजे नेमकं काय. तर खरोखरच आश्चर्य वाटेल असं आहे की म्हटलं तर अर्जुनाचा भगवंत सेवक आहे आणि इथे मात्र आपण असं म्हणतो की त्या भगवंताचे आपण सगळे सेवक आणि तो काय सांगेल ते. या अर्थाने भगवंताचे आणि भक्ताचे हे जे काही अद्वैत आहे, हे जे काही पूर्णपणानं एकरूपता आहे, त्याचा विचार याच्यामध्ये आपल्याला करायचा आहे. हे जे अद्वैत म्हटलं, आता यात सुरुवातीला आपण असं म्हणू की ही सगळी परिस्थिती निर्माण होईपर्यंत अगोदर कदाचित द्वैतातूनच हा मार्ग जातो, बरोबर आहे. मग नंतर अद्वैत अनन्य वगैरे साधतो, एकरूपतेमध्ये नंतर प्रवेश मिळतो, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी काय काय होतं, तर खरंच आधी अंतःकरण शुद्ध असायला लागतं, भगवंताबद्दल भक्ती असावी लागते, प्रेम असावं लागतं. भक्ती प्रेम आलं ना की आपोआप सेवाभाव येतो, तो सेवाभाव असावा लागतो. आता ह्याला साधनं म्हणायचं, याच्यापेक्षा काही वेगळी साधनं असायला लागते असं नाही. भगवंताबद्दल प्रेम आदर वाटणं, त्याची सेवा करावीशी वाटणं, त्याच्याबद्दल वाचावं बोलावं, त्याची सेवा करावी असं वाटणं, हे सगळं म्हणजे साधनच आहे आपलं. असं की भगवंताला जेवू घालणं, भगवंताची आरती करणं, काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत सगळे कार्यक्रम करणं, हे काय आहे, तर हे भगवंताबद्दलचं प्रेम व्यक्त करण्याच्या सगळ्या गोष्टी आहेत. दुसरं असं की जे काही आपल्या जीवनात घडतं, चांगलं वाईट काही असेल, ती सगळी भगवंताची इच्छा आहे असं मानणं, हा पण विचार करायचा आहे. कसं अनन्य भक्ती येईपर्यंत आपल्याला काय काय करायला पाहिजे किंवा काय काय बदल होतात, तर हे एक तर भगवंताबद्दलचा प्रेम आदर असलं पाहिजे, हे आपण पाहिलं. दुसरं आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण असं ती भगवंताची इच्छा आहे असं समजून वागलं पाहिजे, इतकं आपण अलिप्तपणानं त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तिसरी गोष्ट भगवंत नेहमीच सांगत आले, आपल्याला पुन्हा त्याचं आपल्याला आठवण करायचं आहे की अधिकार किंवा अहंकार किंवा सगळं जे कर्तृत्व आहे ते सगळं पूर्णपणानं आपलं नाही असं लक्षात घ्यायचं आहे. की सगळी जर भगवंताच्या इच्छेनं चालतं आहे तर आपलं त्याच्यात काहीच नाही आहे. आपण म्हणतोय म्हणून हे घडत नाही आहे, भगवंताच्या इच्छेनं सगळं घडतं आहे. त्यामुळे जो काही अधिकार आहे, अहंकार आहे, कर्तृत्व वाटतं आहे, ते सगळं काय आहे, तर ते सुद्धा ह्या सगळ्याला एका शब्दात म्हणायचं झालं तर समर्पण आहे. समर्पण म्हणजे भक्ती असा त्याचा अर्थ. म्हणजे एकीकडे अहंकाराचा अभिमानाचा त्याग पण गेला पाहिजे आणि भक्ती म्हणजे समर्पण पण असलं पाहिजे. दोन्ही गोष्टी म्हणजे अध्यात्म पण असलं पाहिजे आणि भक्ती पण असली पाहिजे, समर्पण पण असलं पाहिजे, अहंकाराचा त्याग पण असला पाहिजे. या सगळ्याला साधना म्हणूया. साधना करत राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं आणि हे सारखं करायचं, नेटाने करायचं, एकदा करून नाही तर सातत्यानं हे सगळं करायचं. जराही अभिमान येऊ द्यायचा नाही. हे फार मोठं अवघड गोष्ट असते, पण अनन्य भक्त होण्यासाठी काय काय करायचं, तर जरा देखील आपल्या अंतःकरणामध्ये मी केलं असा भाव येता कामा नये. असं शांत समाधानी आनंदी राहावं, देव करेल ते पाहावं, देव करेल ते मान्य करावं, असं जर राहिलं तर त्याला भगवंत सांगतोय की हे शरणागत होणं आहे. हे सगळं भगवंत सांगणं आहे. प्रत्येक ठिकाणी काय करायचं तर त्या ईश्वराला पाहायचं. आपल्याला पुढल्याही श्लोकामध्ये या भक्तीची 5 लक्षणं पण भगवंत सांगणार आहे. त्याच्यामध्ये पण सांगा की हे अद्वैत किंवा हे अनन्य साधायचं झालं तर आपल्याला काय करायला हवं, तर प्रत्येक ठिकाणी भगवंताला पाहायला हवं. आता हे असं अंतःकरणातली भक्ती वाढली, भाव वाढला की मग होता अहंकार संपतो, मीपणा संपतो आणि कुठेही आपला अभिमान येत नाही, कुठे संघर्ष नाही, कुठे ईर्ष्या नाही, अमुकच असंच असलं पाहिजे अशी काही गोष्ट नाही, कुणाहीबद्दल वैर नाही, मत्सर नाही, द्वेष नाही, असं सगळं आपोआप व्हायला लागतं. जो साधक आहे त्या साधकामध्ये हे बदल आपोआप घडत राहतात. पण त्याच्यासाठी अशी अनन्य भक्ती असली पाहिजे. ह्या सगळ्या अटी आधी झाल्या पाहिजे की आपोआप आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी येतात असं समजतं. आणि मग खऱ्या अर्थानं त्याच्या भक्ताचं जीवन जे असतं तसं शांत, समाधानी, आनंदी असतं. 3 गोष्टी आपल्या सगळ्या ज्ञातुम, द्रष्टुम आणि प्रवेष्टुम. जाणायचं आहे, बघायचं आहे आणि तत्वतः
आपण एकच आहोत हे लक्षात घ्यायचं आहे. असं होण्यासाठी अनन्य भक्ती पाहिजे. मग आत्तापर्यंत आपण विचार केला हे अनन्य भक्ती म्हणजे काय ह्याच्यासाठी ठीक आहे. आता भगवंताला जाणायचं, त्याच्याविषयी प्रेम वाटलं पाहिजे. प्रेम वाटलं की आपण त्याच्याविषयी माहिती गोळा करतो. भगवंताविषयी सगळ्या जे काही आपली जाणीव ज्याला म्हणतो ती सगळी जाणीव आपल्याला यायला लागते की त्याबद्दलचाच विचार आपण अधिक करतो. म्हणजे ह्याच्यात की नुसती पोपटपंची म्हणून बघायच विचार करायचा नाही आहे बरं का. 10व्या अध्यायामध्ये भगवंतानी यापूर्वी एकदा भक्तियोग सांगितलेला आहे. त्याच्यात त्याने म्हटलं बुधा भाव समन्विता हा माम भजनते. बुधा म्हणजे बुद्धिमान लोक. हे बुद्धिमान लोक काय करतात? भाव समन्विता हा म्हणजे श्रद्धा भक्तीनं युक्त असणारे माम भजनते, मला नित्य बसतात. कोणाबद्दल म्हटलं आहे? बुद्धिमान लोकांबद्दल म्हटलं आहे. आणि ते श्रद्धा भक्तीने युक्त मला बसतात असं 10व्या अध्यायात सांगून टाकलं आहे. म्हणजे इथे भक्तीचा भोळेपणा नाही सांगितलेला. अनन्य भक्ती करायची ह्याच्यात भोळेपणा भक्तीचा सांगितलेला नाही आहे. तर बुधा हा समन्विता, बुधा म्हणजे बुद्धिमान लोक ज्या पद्धतीनं श्रद्धापूर्वक भक्तिपूर्वक मला नित्य स्मरतात त्याची आठवण लक्षात घ्यायची, त्याला अनन्य भक्त म्हणायचं. आणि मग असा हा जो अनन्य भक्त आहे त्याला भगवंताबद्दलचं ज्ञान होतं आणि मग द्रष्टुम, त्याचं दर्शन पण होतं. द्रष्टुम आणि ज्ञातो. आता म्हणजे काय? तर आपल्याला दर्शन होत आहे का नाही हे कसं, पण आधीचे अनुभव आहेत ना. ध्रुवाला दर्शन झालं आहे, प्रल्हादाला दर्शन झालं आहे, तुलसीदासाला दर्शन झालं आहे, समर्थाला दर्शन झालं आहे. अशी उदाहरणं कितीतरी आहेत की असा अनन्य भाव अंतःकरणामध्ये असणाऱ्या भक्तांना भगवंत दर्शन देतो. स्वामी विवेकानंदाला काली माता त्यांना पाहिजे तेव्हा दर्शन देत होतीच की हो. म्हणजे कोणाला रामरूपात देत आहेत, कोणाला मीरेला कृष्ण रूपात देत आहेत, स्वामीजींना काली मातेच्या रूपात दिसत आहे. असं आहे. नामदेवाच्या हातून भगवंत खातो आहे, नामदेव त्याला भरवत आहे. असं हे जे की आहे याचा अर्थ ते जाणणं आणि द्रष्टुम बघणं हे आहे की पाहिलं आहे पण आणि जाणवलं आहे पण, हे लोकांचे अनुभव आहेत. अनन्य भक्ती असेल तर हे घडतं असं आपल्याला ह्या इतरांच्या अनुभव सांगता येतं. आणि हे जे आहे ते तत्वेनु प्रवेष्टुम, ही मंडळी जी आहे अशी अनन्य भक्त ही भगवंताची तत्वतः पूर्णपणानं विलीन होऊन गेलेली असतात, एकरूप होऊन गेलेली असतात. आता हे कसं शक्य आहे? तर खरं म्हणजे हे घडायला काही करावं लागतं, हे आपोआप घडतं. हा जो अनन्य भक्त आहे तो ज्ञातो, भगवंताला जाणतो, द्रष्टो, बघतो, तो सहजपणानं आपोआपच हे घडतं की भगवंताशी तो एकरूप होऊन जातो. त्या भगवत दर्शनाने त्याच्यामध्ये बदलच होतो आणि तो भगवंताशी एकरूप होऊन जातो. त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. माऊली इतकं चफकन उदाहरण देतात दरवेळेस, त्याची नुसती आठवण काढली की कसा एकरूप होतो हे आपल्या लक्षात येत आहेत. माऊली म्हणतात मिठाची बाहुली समुद्राच्या पाण्यात टाकली की ती कशी एकरूप होते, काही वेगळं दिसतच नाही. नद्या कशा समुद्राला जाऊन मिळतात, मग नदी वेगळी दाखवता येत नाही. तसा हा भक्त भगवंताशी एकरूप होऊन जातो, त्याचं वेगळं अस्तित्व राहतच नाही. आपल्या मराठी काकांनी त्यांच्या पुस्तकामध्ये मधुसूदन सरस्वतीच्या चरित्रातला एक प्रसंग दिला आहे. काय असतं, प्रसंग सांगितला की आपल्याला तो बुद्ध चांगला पडतो. हे जे मधुसूदन सरस्वती आहेत हे तुलसीदासांच्या म्हणजे एकनाथांच्या समकालीन आहेत, प्रकांड पंडित आहेत, वेदांचा अभ्यास केलेले आहेत. आणि जसं एक त्यांची आठवण जे गीतेचा प्रत्येक अध्याय झाला की आपण ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीता सो उपनिषत्सो ब्रह्मविद्या असं सगळं म्हणतो. हे जे सगळं म्हणणं आहे हे या मधुसूदन सरस्वतींनी सुरुवात करून दिली आणि मग ते रूढ झालं आणि आपण सगळेजण ते मानत आलो आणि त्याप्रमाणे प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ते आपण म्हणतो. या मधुसूदन सरस्वतींनी प्रचंड साधना केली होती. ज्ञातून भगवंताला जाणलं होतं असं म्हणायला हरकत नाही, पण अजूनही द्रष्टुम नाही, दिसले नव्हते. पण भगवंताच्या भेटीची ओढ लागलेली होती की अजून भगवंत मला दर्शन का देत नाही असं जरूर त्याला वाटत होतं. आणि एकीकडे मनामध्ये थोडी निराशा येत होते की इतकी मी साधना करतो आहे. प्रकांड पंडित होते, विद्वान होते, ईश्वराशिवाय अन्य काही दुसरं नाहीच असं होतं. तरी देखील भगवंताचं जे दर्शन होतं ते मात्र त्यांना झालेलं नव्हतं. एकदा असं झालं की रस्त्यातून जात असताना एका चांभाराने त्यांना हाक मारली. काम करत होता चांभार, त्याच्या चपला शिवत होता. पण मधुसूदन सरस्वती रस्त्यावरून जाताना दिसले तर त्यांना हाक मारला, पंडितजी. आणि मग ते थबकले
आणि त्याला बोलवून हा सांभार असं म्हणतोय. एवढ्यात थकलात? त्यांना क्षणभर काही कळलं नाही की हा असं का म्हणतोय. त्यामुळे अजून थोडी तुम्हाला साधना करायला हवी. अगदी बरीचशी झालेली आहे, आता थोडं करून पुरणार आहे. आणि पुढे तो असं म्हणाला की तुम्ही गायत्रीची 4 अनुष्ठानं केली आहेत, आणखी एक अनुष्ठान केलं की भगवंत दर्शन देणार आहे तुम्हाला. हा सामान्य सांभार आणि हा मला सांगतोय, हा काय प्रकार आहे? म्हणून त्यांना थोडं आश्चर्य वाटलं. आणि तो अगदी सहजपणे तुम्हाला भगवत दर्शन होईल. थक्क झालेले पंडितजी त्याला म्हणाले, तेव्हा तो सांभार असं म्हणाला की मला ना एक भूत वश झालेलं आहे आणि हे भूत तुमच्यासमोर यायला घाबरतं. गायत्रीचं पुरस्कार करणारे, गायत्रीचं अनुष्ठान करणाऱ्यासमोर भूत येऊ शकत नाही. त्या भूताने मला ही गोष्ट सांगितलं आहे की अजून एक अनुष्ठान केलं की भगवंताचं दर्शन त्यांना होणार आहे. प्रसंग काय तो जाऊ दे. एकूण काय तर एकनिष्ठ अशी भक्ती लागते, अनन्य भक्ती लागते. थोडंसं सुद्धा जे काही राहिलं आहे तसं राहता कामा नये. सतत हा जो भक्तीचा प्रवाह आहे तो असा वाहता राहावा लागतो आणि त्यामुळे भगवंताचं ज्ञान होतं, भगवंताचं दर्शन पण होतं आणि भगवंताचं आणि त्याचं अद्वैत साधतं. द्रष्टुम ज्ञातुम आणि तत्वतः पण जाणणं असं होतं. आता हे तर सांगितलं अर्जुनाला भगवंतानी की आधीच भगवंतानी अर्जुनाला विश्वरूप दाखवून झालेलं आहे, चतुर्भुज रूप दाखवून झालेलं आहे. भगवंतानी त्याला म्हटलं, नको नको, तू आपला मला नेहमीसारखा म्हणजे मानव रूपात ये. तसाही भगवंत अर्जुनाच्या सगळ्या इच्छा भगवंतानी पूर्ण केल्या. असं असून सुद्धा भगवंताला अनन्य भक्तीचा विचार काय आहे आणि असं भगवंत मिळणं ह्यासाठी तप, दान, योग साधना, वेदांचा अभ्यास वगैरेची गरज नाही, तर अनन्य भक्ती असली पाहिजे असं सांगून ह्या अनन्य भक्तीचा विचार भगवंतांनी या 54व्या श्लोकात सांगितला. ह्या भक्तीचाच विचार पुढल्या अध्यायात पण होणार आहे. पण अजून अखेरच्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला पुन्हा सांगणार आहे की आपलं प्रत्येक कर्म हे भगवंतासाठी व्हायला हवं. आता या अनन्य भक्ताचाच विचार चाललेला आहे. तो ज्ञातून, द्रष्टून, प्रवेष्टून सगळं झालेलं आहे. पण तरीसुद्धा त्याला आता पुन्हा एकदा भगवंत शेवटच्या श्लोकात सांगतायत की काय करायला हवं, तर प्रत्येक कर्म भगवंताला स्मरून करायला हवं. ते त्याचंच काम आहे, अशा पद्धतीने करायला हवं. भगवंताचं काम, भगवत प्राप्ती व्हावी अशी आपली इच्छा आहे ना, तो काय सांगेल ते काम करायचं, आपलं काही त्याच्यात चालवायचं नाही, असा विचार ते आपल्याला करायला सांगणार. दुसरं कुणाही बद्दल वैरभाव नको ते पण सांगणार आहेत. सर्वसंग रहित किंवा अलिप्तपणानं राहता येणं हे पण सांगणार. स्थितप्रज्ञ कसा असतो, पूर्वी सांगून झालेलं आहे, त्याचं पुन्हा आठवण होईल, अशा स्थितप्रज्ञाच्या गोष्टी पण सांगणार आहेत. त्या भक्ताला भगवंत प्राप्त होईल. मग आजच्या श्लोकात 3 गोष्टी सांगितल्या आणि अशा आणखीन सोपं करून की ह्याच गोष्टींसाठी काय करायला हवं. तर आता 5 गोष्टी या शेवटच्या श्लोकामध्ये सांगणार आहेत. अनन्य भक्ताची इच्छा आणि भगवंताची इच्छा कशी एकच असते हे ह्या आपल्याला शेवटच्या श्लोकातून कळणार आहे. आणि जो सुरुवातीला प्रश्न मनात आला की कुणालाही हे असं विश्वरूप दाखवलं नव्हतं. अर्जुनाला दाखवताना अर्जुनासुद्धा दिव्य दृष्टी द्यावी लागली, त्याच्यासाठी म्हणून संजयाला ते दिसलं, पण यापूर्वी कोणालाही दाखवलं नव्हतं. अनेकांच्या बाबतीत चतुर्भुज रूपासाठी सुद्धा देवांना सुद्धा कशी याच्या दर्शनाची आस होते असं वर्णन केलं आणि त्यांनाही दिसलेलं नाही आहे. त्यामुळे इतकं काही सहज भगवंताचं दर्शन होतं असं नाही, हे आधी सांगून झालं आहे. आणि मग मनात प्रश्न आपल्या श्रोत्यांच्या असा येईल की अर्जुनाजवळ हे विशेष काय होतं म्हणून अर्जुनाला भगवंताने दर्शन दिलं. त्या अर्जुनाचे विशेष गुण काय आहेत ते या निमित्ताने भगवंत खरं म्हणजे सांगतायत. त्यामुळे ज्ञातून, द्रष्टून, तत्वतः जाणून तर झालंच आहे. आणि आता 55व्या श्लोकामध्ये मत्कर्म मत्कृत परमो मद्भक्त संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यस्य मामेति पांडव. या शेवटच्या श्लोकात पांडव अर्जुनाला भगवंत म्हणतात, या मत्कर्मकृत मत्परमा, म्हणजे जो माणूस सगळी आपली कर्तव्य कर्म केवळ माझ्यासाठी करतो. मत्कर्मकृत मत्परमा, माझ्यासाठी करतो. मतपरायण असणारा हा जो भक्त आहे तो भगवंतासाठी सगळी कर्म करतो. मद्भक्त हा माझा भक्त पण असतो. संगवर्जित हा पूर्णपणानं आसक्ती विरहित झालेला असतो. संगवर्जित कशाशी संग नसतो, म्हणजे आसक्ती नसते. सर्वभूतेषु निर्वैरः,
सगळ्या प्राणीमात्रांच्या बद्दल अत्यंत मित्रत्वाची भावना असते, कुणाशीही शत्रुत्व नाही. 6 मामिती, तो मला येऊन प्राप्त होतो. कसं भगवंत आणि भक्त एक होतात ह्याच्या 5 गोष्टी, भगवंताला कसं जाणायचं, त्याचं ज्ञान कसं प्राप्त करून घ्यायचं, त्याला कसं पाहायचं, त्याचं दर्शन कसं होतं, कसं एकरूप होता येतं, हे सगळं ते आपल्याला सांगतात. परिणाम काय होतो तर स्वाभाविकच अगदी ज्याला अचित सागर आनंद म्हणतो, त्या आनंद सागरामध्ये ह्या अशा प्रकारच्या अनन्य भक्तीमुळे लीन होता येतं, खरा खरा आनंद सुखाचा अनुभव घेता येतो. ही अशी भक्तीची 5 सूत्र या श्लोकामध्ये भगवंत सांगतात. 5 गोष्टी ज्याला जमल्या त्याला भगवंताची प्राप्ती झालीच. पंचपदीच म्हणूया भक्ताला भगवंत प्राप्तीसाठी मिळवणारी. आता एकीकडे असं लक्षात येईल की ही 5 कारणं म्हणजेच ही मुक्तीची मोक्षाची पण कारणं आहेत. भगवंत प्राप्तीची आहेत म्हणजे काय तर मुक्तीची मोक्षाची पण कारणं आहेत. मोठी ह्यालाच भक्ती म्हणायचे, मोठी प्रभावी साधना ते सांगतात. 5 गोष्टींचा विचार आपण करूया. म्हणजे आता इथे आपल्या लक्षात येईल की केवळ उपचार म्हणून पूजा करणं किंवा देवदर्शन करणं, तीर्थयात्रेला जाणं, ह्या अशा प्रकारची जी आपण ज्याला भक्ती म्हणतो ना, ती खरं म्हणजे गौण भक्ती आहे. आपण जे नैमित्तिक कार्यक्रम असतात, या सगळ्या कार्यक्रमात अगदी करायचंच, ते करायचं नाही अशातला भाग नाही, त्यांनी अंतःकरणातला भाव वाढण्याला मदत होते. पण हे सगळे जे प्रकार आहेत ती गौण भक्ती आहे. रोजची पूजा असेल, काही कुलधर्म कुलाचार असतील, दैनंदिन काही आपली उपासना असेल, तर ही सगळीची गौण भक्ती आहे. आत्मतत्वाशी तादात्म्य म्हणजे मग असे जसं आपण म्हटलं की अंतःकरणातल्या त्या ईश्वराला मन चिकटवून टाकायचं, असं जे की आहे त्याला थोडी आणखी श्रेष्ठ भक्ती म्हणायचं, खरी भक्ती. की आता काय तो आहेच आहे, अंतःकरणामध्ये ईश्वर आहेच आहे आणि त्याचे सातत्यानं त्याला मन आपलं चिकटवून ठेवणं, तादात्म्य पावणं, हे जे की भगवंताबद्दलचं प्रेम आहे ती भक्ती. स्वतःचं असं वेगळेपण नाहीच, वेगळं अस्तित्व नाहीच. देह जरी असा असला तरी भगवंताचं सतत आपल्या जवळ तो आहे, अशा प्रकारची ती भक्ती. आता गौण भक्तीचा विचार नको करूया, पण ही अशा प्रकारची भक्ती जमली पाहिजे. ही जमण्यासाठी या श्लोकामध्ये 5 सूत्र भगवंत सांगतोय. अर्जुनाला सांगितली असती तरी आपल्याला पण तीच आहेत. त्यातली आपल्याला कशी जमतात, किती जमतात, केव्हा केव्हा जमतात, केव्हा केव्हा नाही, किंवा ती जमावी त्याच्यासाठी काय करायला हवं, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण आपल्या मनाशी विचार करूया. पहिलं सूत्र सांगतायत मत कर्म कृत भव. म्हणजे काय तर सगळी जी काही कर्म आहेत ती सगळी कर्म, प्रत्येकच कर्म भगवंतासाठी करायचं. म्हणजे कर्म करायचं ते भगवंताला अर्पण करायचं, त्याच्यासाठी करायचं. म्हणजे काय सगळी कर्म आहेत ती भगवंतासाठी करायची. आचार्यांनी जसं शिवमानस पूजा आपण म्हणतो त्याच्यामुळे यद्यत् कर्म करो मी तत्त शंभो तवाराधनम, तुझी आराधना म्हणून मी प्रत्येक कर्म करतो असं आचार्य म्हणतात. तसं आहे. किंवा 9व्या अध्यायात भगवंतानी यत् करोषि रजदासी यज्जोषि ददासी यत् तपस्यसि कौंतेय तत्करुषो मदर्पणम असं सांगितलं होतं. अर्जुना तू जे काही कर्म करतोस, काय खातोस, हवन करतोस, दान करतोस, तप करतोस, ते सगळं काय कर मला अर्पण कर असं सांगून झालेलंच आहे. त्यामुळे पहिलं जे मत्कर्मकृत भव आहे की प्रत्येक कर्म मला स्मरून कर किंवा माझ्यासाठी कर, मला अर्पण कर, ह्याचा अर्थ यापूर्वी पण सांगून झालेला आहे. आता काय कर ते सांगितलं आहे, काय करू नको ते सांगायची आवश्यकताच नाही. प्रत्येक कर्म त्याला अर्पण कर, कारण ते आपोआपच होत आहे. त्याला अर्पण करायचं आहे म्हटल्यावर ते काय करायचं ते चांगलंच केलं जाईल. जसा पांडुरंग शास्त्री आठवल्याने आपले जे स्वाध्यायी आहेत त्या स्वाध्यायींना गीतेचा अभ्यास करा म्हटलं, आपलं काम आपण म्हणजे स्वावलंबन सांगितलं, किंवा ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म करा, स्वतःचा उद्धार करून घ्या, अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या. म्हणजे काय करा असंच सांगितलं. व्यसन करू नका ह्याची काही सांगायची गरज नाही, व्यसन सोडा असं काही सांगितलं नाही, कारण हे सगळं करा म्हणजे हे आपोआपच घडणार आहे. त्यामुळे भगवंताला सर्व गोष्टी अर्पण करा असं सांगण्यामध्ये चांगलंच करा हे अध्यारूतच आलेलं आहे. वामनराव पै, दादा धर्माधिकारी काय करा ते सांगतात. सगळे मोठी संत मंडळी आपल्याला सल्ला देतात, काय करा ते सांगतात. काय करू नका हे सांगायची आवश्यकता आहे, कारण जे करायचं आहे ते भगवंताला अर्पण करायचं आहे. आपण अनेकदा निरनिराळे उदाहरणं पाहिलेत
की भगवंताला अर्पण करायचं म्हटल्यावर आपण ते चांगलंच करतो. आपला रोजचा पण अनुभव असतो. आजच झाला आहे गुढीपाडवा, तर भगवंताला नैवेद्य दाखवायचं आहे म्हटल्यावर तो नीटनेटका चांदीच्या ताटात आणि सगळा व्यवस्थित वाढला जातो, कारण तो भगवंताला अर्पण करायचा आहे. एकीकडे माहीत असतं आपल्याला की तो भगवंत खाणार नाही, तोच नैवेद्य आपणच सगळं खाणार आहोत, पण तरी देखील एक भगवंताला अर्पण करायचं आहे म्हणजे ते कर्म चांगलंच केलं जातं, अशी गोष्ट आहे. म्हणून सगळी संत मंडळी आपल्याला काय करा हे सांगतात, काय करू नका काय सांगायची गरजच नाही आहे. सगळे धार्मिक कार्यक्रम असू देत, पारमार्थिक कार्यक्रम असू देत, त्याच्यामध्ये नित्यनैमित्तिक उपासना करताना काय करा हे सांगण्याचा उद्देश तोच नेमका आहे. आणि मग त्याच्यातून स्वाभाविकच भगवंताच्या साठी कर्म करायचं आहे म्हटल्यावर समाधानाचा, आनंदाचा, सुखाचा उद्देश असतो. प्रत्येक कर्मापूर्वी, प्रत्येक कर्म झाल्यावर, प्रत्येक कर्म करताना सातत्याने भगवंताचं स्मरण करायचं. आपल्या लहानपणी आपल्याला घरात आजी शिकवायची. मला चांगलं आठवत आहे की तेव्हा 4 माणसं घरात जेवायला असायची, पंगत असायची. रोजची घरातल्या माणसांच्या पंगत असायची. आणि मग त्यावेळेला जेवायला सुरुवात करण्यापूर्वी श्लोक म्हणायचा, जेवताना सुद्धा गोविंद म्हणायचं, आणि जेवण झाल्यानंतर सुद्धा पूर्ण झालं की अन्नदाता सुखी भव म्हणायचं. म्हणजे कर्म करण्यापूर्वी, कर्म करताना, कर्म झाल्यावर सातत्याने भगवंताचं स्मरण ठेवायचं. पहिलं जे सूत्र भगवंत आपल्याला सांगतो आहे की माझं स्मरण करून प्रत्येक कर्म मला अर्पण करा, त्याचा अर्थ हा आहे. दासबोधामध्ये समर्थाने सांगितलं आपल्याला, रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तत्काळची सिद्धी पावे, करता राम हे असावे अभ्यंतरी. आणि समर्थच आहेत ते, त्यामुळे समर्थ आपल्याला लगेच त्याच्यातून चूक झाली तर काय होईल, मी करता ऐसे म्हणता काही सगळे ना सर्वता, प्रचित पाहसी तरी आता शीघ्रची पाय, मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. यश मिळायला हवं असं तर राम करताय असं मान, असं समर्थ पण आपल्याला सांगतात. इथे पण हे पहिलं सूत्र सांगताना भगवंताला हेच सांगायचं आहे की सगळं काय असेल ते मला अर्पण कर, प्रत्येक कर्म मला अर्पण कर, असं म्हटलं की आपल्या सहज लक्षात येईल. नारद भक्तिसूत्रामध्ये सुद्धा तदर्पिता अखिल आचारा, आपलं सगळं आचरण, आपलं प्रत्येक वागणं, आपलं प्रत्येक कर्म तद अर्पिता, त्याला अर्पण करून करायचं. त्याला नारदांनी पण भक्तिसूत्रामध्ये सूत्र सांगितलं. या अर्थाने आपल्या लक्षात येईल. आता हे सगळं जमायला हवं असेल, त्याला प्रत्येक गोष्ट अर्पण करून आपल्याला कर्म करायला हवं असेल, किंवा आत्ता म्हटलं तसं कर्म करताना, कर्म करण्यापूर्वी आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक कर्माच्या वेळेला आपल्याला त्याचं स्मरण ठेवायचं असेल, तर हे जमण्यासाठी दृढ श्रद्धा हवी, आठवण करावी लागते. ज्याच्या अंतःकरणात तो आहेच त्याला आठवण करावी लागणार नाही. आपलं असतं ना, नातवंडांना बाहेर पडताना नमस्कार करून जा, आठवण करावी लागेल. एकदा ती सवय झाली त्या अंतःकरणामध्ये भगवंताचं की मग ती सवय अंगवळली पडेल ना, यशातला भाग नाही, पण सुरुवातीला सांगावं लागतं. हे आपण अनुभवतो. तसं ते आपल्याला सांगतात की दृढ श्रद्धा एकदा बसली, पक्क एकदा मनाशी झालं की मग ते घडतं, आपोआप घडतं. मग त्याच्यासाठी काही करावं लागत नाही. आता हे सगळं त्याच्याच हातात आहे. आपण केवळ साधन आहोत असं एक लक्षात घ्यायचं. करता तो आहे, करता करविता भगवंत आहे, आपण त्याचे सेवक आहोत. आणि ही एकदा निष्ठा ठेवली की मग तो काय सांगेल ते ऐकायचं. हनुमंत रामाबद्दल असं म्हणतात, त्यांनी असं म्हटलं की विचार केला ना तर देहबुद्ध्या तू दासोहम, म्हणजे देहबुद्धीने विचार केला तर राम आणि हनुमंत त्याचा दास, म्हणजे आत्ता आपण म्हणतो त्याचा मालक आणि सेवक, असं की देहबुद्धीने विचार केला तर रामाचा दास आहे मी. पण जर का जीवबुद्ध्या विचार केला तर जीवबुद्ध्यात्व अंशका, जीवबुद्धीने विचार केला तर अंश आहेच माझ्या, भगवंत बसलेलाच इथे, हृदयस्थ श्रीराम माझ्या आहेच, छाती फाडून दाखवली हनुमंताने की राम आहेच इथे, त्यात्वत अंशका, तर तू अंश आहेच माझ्यामध्ये. आत्मबुद्धीने विचार केला तर आत्मबुद्ध्यात्वमेव अहम, आत्मबुद्धीने विचार केला तुम्ही एकच. म्हणजे नुसतं देहबुद्धीने विचार केला तर तिथे द्वैत होतं, दोन होते. पण जेव्हा आत्मबुद्धीने विचार केला गेला त्यावेळेला काय झालं, अद्वैत साधलं. आणि पुढे पार्थी हनुमंत म्हणतात इतिमे निश्चिता मती, असं मला पक्क खात्रीने वाटतं
की तू आणि मी एकच आहोत. असं भक्ताचं आणि भगवंताचं ऐक्य साधलं गेलं पाहिजे. खरं आहे. ही जी काही म्हणजे ही भगवंतावरची किंवा श्रीरामावरची हनुमंताची असणारी निष्ठा आपल्याला ह्याच्यातून दिसते. अशी निष्ठा असली, अशी श्रद्धा असली, अशी अर्पण बुद्धी असली की मग आपोआप सेवकभाव म्हणजे जी नम्रता म्हणतो ना, ती नम्रता आपोआपच अंगी येते. हनुमंताच्या जवळ जसा सेवकभाव आहे, नम्रता आहे, आपोआप सगळा अहंकार कमी होऊन जातो. अगदी भगवत चरणी भक्त लीन होऊन जातो. नुसती हनुमंताचं आठवण केली ना तरी आपल्याला हनुमंताचं चरित्र डोळ्यासमोर येतं आणि म्हणतो खरंच हा जो काही सेव्य सेवक भाव याला म्हणतात तसा तो हनुमंताचा होता. दुसरं सूत्र भगवंत सांगतायत, मत परम हा भव. म्हणजे काय, तर भगवंतच परम म्हणजे श्रेष्ठ, भगवंत हेच श्रेष्ठ आश्रयाची जागा आहे, दुसरी जागाच नाही. तीच परमप्राप्ती आहे, तीच परमगती आहे, अन्य काही नाहीच. म्हणजे आपल्या सुखाच्या जागा अनेक असतात ना. सुख कुठे मिळेल तर पैसा, प्रतिष्ठा, मानमरातब, मुलं बाळं, घरदार, अशा अनेक गोष्टी आपल्या प्रतिष्ठेच्या असू शकतात. सुख मिळेलही, त्याच्यामध्ये मिळणार नाही असं नाही, पण हे सगळं मिळवण्यामध्ये कष्ट पण आहे आणि खात्री कमी असते. विषय सुख जे आहे, संसार सुख जे आहे ते मिळेलही, पण आपण विचार करतोय भगवत प्राप्तीचा, तर भगवत प्राप्ती काही या सगळ्या प्रतिष्ठा आणि पैसा आणि ह्याच्यावरती की भगवत प्राप्ती होणार नाही आहे. मग त्याच्यासाठी काय हवं, तर भगवंत हाच एकमेव आश्रयाची जागा आहे, तेच एक आपलं परमप्राप्तीचं स्थान आहे. असा विचार करून त्याच्या अनुसंधानात राहणं, तेच एकमेव ठिकाण असं आपण पक्क ठरलं की मग त्याच्यासाठी प्रत्येक कर्म मत परम हा तेच श्रेष्ठ आश्रयाची जागा आहे, त्याच्यासाठीच सगळं करायचं. म्हणजे मग एकदा असं झालं की बाकी सगळ्या गोष्टी गौण, संसाराच्या सगळ्या गोष्टी, दृश्य सगळ्या गोष्टी गौण आहेत, तो काय तो श्रेष्ठ आहे असा विचार करून करायला हवं. माऊलीचं उदाहरण असतं, नदी जशी सागराला जाऊन एकरूप होते, म्हणजे तिचं ध्येय सागराला जाणं आणि मिळणं असंच आहे, आपलं वेगळं अस्तित्व दाखवणं नाही. तसं ह्या भक्तात असतं, पाहिजे परमेश्वराला जाऊन मिळणं, काही वेगळं म्हणजे त्याची तळमळ असते ती, की अन्य दुसरं काहीच नाही, बास भगवंत. अशी जेव्हा निष्ठा, अशी जेव्हा तळमळ लागेल तेव्हा महिमत परमाभव म्हणजे काय ते कळेल. आता हे असं होण्यामध्ये आपोआपच एक गोष्ट लक्षात येईल की हे जे सगळे विषय आहेत किंवा ज्या काही सभोवताली असणाऱ्या आकर्षित करणाऱ्या वस्तू आहेत, या सगळ्या गोष्टींबद्दल वैराग्य प्राप्त होतं. याचं काही महत्त्व फारसं वाटतच नाही असं लक्षात येतं. आणि मग हे सगळं आपोआप घडतं. एक त्या मत परमहा म्हटलं, त्या भगवंताच्या श्रेष्ठ आश्रयावर आपला पक्का निश्चय झाला की मग या सगळ्या गोष्टी आपल्याला गौण वाटायला लागतात आणि ह्याच्यासाठी प्रयत्न करावे लागत नाही, हा आपोआप घडतं. तिसरं म्हटलं आहे मदभक्ता. आपल्या लक्षात येईल की प्रत्येक गोष्ट एक 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 पाऊल पुढे जात आहे. आता मदभक्ता म्हटलं की माझा विभक्त नाही तो भक्त, म्हणजे हळूहळू आता अद्वैताकडे गेला. आत्तापर्यंत ठीक आहे, व्याख्याच केल्यामुळे की जो विभक्त नाही, आपल्यापासून वेगळा नाही, त्यालाच भक्त म्हणायचं, तो मदभक्ता. समर्थांची व्याख्या असली तरी देखील सगळ्या संतांचं सांगणं तेच आहे. हा जो भक्त आहे हा विचारानं कधीही दूर नाही, म्हणजे भगवंताच्या आणि भक्ताचे विचार एकच. भक्ताच्या मनामध्ये जे काही येईल ते भगवंताच्यासाठीच असतं आणि भगवंताच्या मनात जे असतं तेच भक्ताच्या मनात येतं. आपल्या कितीतरी गोष्टी आपल्या परिचित कुलकर्णी म्हणून आहेत, ते दरवर्षी स्वरूपानंदांच्याकडे त्यांची ठरलेली वार्षिक पूजा असते, त्या पूजेला जातात. आणि करोना काळामध्ये असं घडलं की वार्षिक पूजा त्यांची झाली होती त्या वर्षीची, आणि काय माहिती होतं का करोना येणार आहे वगैरे, काहीच नाही. पण त्या वर्षी असं झालं की घरामध्ये नातीचं लग्न ठरलं आणि मग पत्रिका ठेवायला जायचं होतं. सहज मुलगी जावई म्हणाले की आम्ही जातो आहे पत्रिका, येत आहे का. त्यामुळे दुसऱ्यांदा ते केले आणि योगायोगाने तिथे गेले आणि त्या दिवशी त्यांना परत समाधीची पूजा करायला संधी मिळाली. म्हणजे त्या वर्षामधली नेहमीची पूजा झालेली असूनसुद्धा दुसऱ्यांदा त्यांना ही पूजा करायला मिळाली. आणि लगेच करोना आला. करोना काळात मंदिरं बंद होती आणि त्याला पूजेला जाता आलं नाही. पण या आपल्या भक्ताला, परमभक्ताला
पूजा करायला मिळणार नाही हे जणू काही भगवंतांनी आधीच जाणलं होतं आणि आधीच्या वर्षामध्येच 2 वेळा पूजा त्यांची झालेली होती. असं भगवंताचा जो मद्भक्त हा म्हटला आहे ना, की तो माझा भक्त आहे. त्या माझ्या भक्ताला जे काही हवं आहे तो भगवंत केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे असं ह्या भगवंताबद्दलचं जे प्रेम आहे ना, हे प्रेम तो भक्त भगवंताच्या प्रेमात पडत नाही, ते प्रेम जडतं. पडणं वेगळं आणि जडणं वेगळं ना. प्रेमात पाडणं वेगळं, प्रेम जडणं. भगवंतावरती त्याचं प्रेम जडतं आणि भगवंताचं पण भक्तावर प्रेम जडतं. असं झालं की एक महत्त्वाची गोष्ट घडते, की भगवंतच सांगतोय की भक्ताच्याकडून चुकीची कर्म होतच नाहीत. चुकून सुद्धा चुकीचं कर्म होत नाही. भगवंताला काय आवडतं तेच तो करतो ना, त्यामुळे चुकीचं होणं शक्यच नाही. जसं माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, भावे विण भक्ती. नाही तर भक्ती म्हणताच यांनी, भाव असेल तरच ती भक्ती. अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलचं प्रेम असेल तर कर्म चुकीचं होणारच नाही आहे. तसं आहे की भाव असल्याशिवाय ती भक्ती होणार नाही आणि असा भाव ज्याच्याजवळ आहे त्याच्याकडून कर्म चांगलंच होणार. भक्ती असेल तरच मनात भाव निर्माण होणार आहे. सगळ्या एकमेकावर अवलंबून असणाऱ्या गोष्टी आहेत. ह्या 3 गोष्टी आपण पाहिल्या. पहिलं आपण पाहिलं सूत्र मत कर्म कृद्भव, दुसरं पाहिलं मत परमा आणि मत भक्ता. आणखी 2 हे लक्षणं पाहिलेत. एक आहे संगवर्जितः. संग म्हणजे आसक्ती. हे हवं आहे, ते हवं आहे, हे आवडतं, ते आवडतं. सामान्यपणे आम्हाला दृश्य जगातल्या गोष्टींचा संग हवा असतो. विषयांचं आकर्षण असतं. खाण्यापिण्यातले पदार्थ, कपड्यातल्या गोष्टी निरनिराळ्या असतात. अनंत म्हणतात तसं भांडार भरलेलं असतं आणि त्या सगळ्याचं स्वाभाविकच आपल्याला आकर्षण असतं. तर ते सगळं आकर्षण संगवर्जितः म्हणजे ते आकर्षण कमी होऊन जातं. उपभोग, ऐश्वर्य किंवा अगदी नातेसंबंध, खेळ, राजकारण या सगळ्यातला रस पूर्णपणे जरी गेला नाही तरी तो कमी कमी होत जातो. की काय याच्यामध्ये जास्ती वेळ घालवण्यात काय ते जास्तीत जास्त वेळ भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण, भगवंताबद्दलचे विचार, त्याच्याबद्दलचं वाचन, त्याच्याबद्दलचं ध्यान, मानसपूजा जे काही आहे त्याच्यातच हा भक्त रमतो. याला संगवर्जिता म्हणायचं. अलिप्त होणं म्हणजे काय तर व्हावं लागत नाही, आपोआपच घडतं. त्यासाठी हे करावं लागत नाही. एक भगवंताचं हे धरली की आपल्याला या बाकी सगळ्या गोष्टी आवडण्याशा होतात. लोकांमध्ये राहून सुद्धा हे अशा प्रकारचं संगवर्जिता राहता येतं. अनुभव वेगळा असतो. जसं आपण नेहमी उदाहरण म्हणून घेतो की शिवथरघडीमध्ये मोबाईल फोनचा काहीच उपयोग होत नाही. मग आपण शिबिराला जातो. तर शिबिराला नवीन येणाऱ्या माणसाला सांगावं लागतं की आता 8 दिवस फोनचा उपयोग होणार नाही आहे. एकदम फोन नाही म्हणजे जणू काही आता फारच मोठी गडबड अशा प्रकारचा भाव मला असतो. आणि आपली खुशाली कळली पाहिजे घरच्या लोकांना याबद्दल फार मोठं इच्छा असते. आणि कळलं नाही तर काय असं एक वाटत असतं. तर खरं म्हणजे विचार केला तर आपण शिबिराच्या कार्यक्रमामध्ये देहानं, बुद्धीनं, मनानं असलं पाहिजे. म्हणजे मग आपण 100% तिथे आहोत असं होईल. होतं असं की आपण तीर्थस्थानी गेलो की देहानं तिथे गेलेलो असतो. मन, बुद्धी आपली अगदी इतपत असतं की सकाळी मुलगा कामावर गेला असेल ना, फोन करतात आया. जिथे शक्य असतं ना, तिथे फोन करून सांगतात, "उठला का?" आता त्याला त्याची जबाबदारी, तो उठेल. तू आता इकडे आली आहेस तर तू बघ तुझं. तसं नाही. तर हे संगवर्जित आहे की आता तिथून आपण बाजूला झालो ना, आपण आता ह्या ठिकाणी तर तसं जमलं तर मग 33%च आपण फक्त देहानेच आपण आलो असं होईल. मनानं, देहानं, बुद्धीनं असं संपूर्णपणानं जर का आपण त्या भगवंताशी जुळलो गेलो तर मग एका अर्थानं ते संगवर्जिता होईल. नाहीतर पुन्हा त्या संघात म्हणजे त्याच्यातच आपण अडकलो असं त्याचा अर्थ होईल. होतं आपलं तसंच. कारण आपलं गीता म्हणत असतो, मनात दुसरे विचार असतात. किंवा जप करत असतो, मनात भलतंच काहीतरी विष्णू सहस्त्रनाम म्हणत असतो, कुठेतरी जाऊन पण येतो मनाने. त्यामुळे आपला अनुभव हाच आहे. तर त्याच्याशी बरोबर उलट झालं पाहिजे की आपण कदाचित हाताने वेगळी कामं करत असू पण आपण त्या भगवंताच्या चिंतनात असलं पाहिजे. आपला अनुभव आहे की आपण भगवंताचं चिंतन करतोय असं म्हणतो आणि असतो मात्र या दृश्य जगातल्या अनेक गोष्टींमध्ये संगवर्जिता.
तर हा संघ सगळा जर अलिप्त व्हायचा असेल तर कदाचित हाताने काम आम्ही वेगळं करत असू, पण चित्तामध्ये भगवंत असेल असं असायला हवं. त्याला संघवर्जिता असं म्हणता येईल. पुन्हा 5वा दिला निर्वैर. म्हणजे कुणाशी वैर नको, कुणाशी शत्रुत्व नको, कुणाचाही द्वेष नको. म्हणजे काय, तर खरं तर आपण विचार केला तर आपण कुणाचं वाईट चिंतन करत नाही, कुणाचंही वाईट व्हावं असं आपल्या मनात सुद्धा येत नाही. अगदी चुकून सुद्धा कुणाहीबद्दल अशा प्रकारचा वाईट विचार आपल्या मनात येत नाही, असं आपण सहजच म्हणू की अगदी असं निर्वैर आहे, अगदी सोपं आहे. कुणाशी वैर ठेवायचं तर आमच्या मनामध्ये नाही बाबा कुणाहीबद्दल वैरभाव येत नाही असं म्हणेल. पण आता विचार करून बघायचा, ज्या अर्थी भगवंतांनी 5 सूत्र सांगताना हे निर्वैर असं सूत्र सांगितलं आहे, तर काय घडत असेल, तर खरोखरच एखाद्याबद्दल मनामध्ये असा भाव येत नाही का हो, एकदा येऊ दे तुम्हाला कळेल, तुमच्यावर वेळ आली की तुम्हाला कळेल, असा भाव मनात येत नाही का हो, असा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारला तर कळेल की ही निर्वैर असा काही वैर नको, द्वेष नको, ही गोष्ट फार सोपी नाही आहे. असं व्हायला हवं, ही गोष्ट बरोबर आहे. एकीकडे असं की जे जे रेखे भूत ते ते मानिजे भगवंत असं सांगतात समर्थ, तसं व्हायला पाहिजे. परमभक्त व्हायचं असेल तर आपल्याला सर्वांच्यामध्ये भगवंत दिसला पाहिजे. पण ते आपल्या संतांच्या गोष्टी नाथाला गाढवामध्येच कसं दिसलं भगवंत वगैरे वगैरे असं सगळं आपण मानू. परंतु आपल्याला मात्र म्हणजे मी गमतीनं म्हणते नेहमी की उन्हाळ्याचे दिवस आहेत, प्रवास चाललेला आहे, आपल्याजवळ पाण्याची बाटली आहे आणि तहानेनं कोणी व्याकुळ झाला आहे तर आपण आपली बाटली देतो का, मला लागेल असा मनात विचार येत नाही का, असं तपासून बघितलं पाहिजे. आपण गीता म्हणायला किंवा गीता वाचायला, गीता शिकतोय, ऐकतोय, वाचतोय तेव्हा मनात विचार येणार नाही असं होणार नाही. कदाचित असं होईल की मनात आलं तर कृती आपण चांगली करू, हरकत नाही, सुरुवात तर तशी झाली, पण मनात पण येणार नाही. निर्वैर मनात सुद्धा येतं का, म्हणजे अपपर भावच नाही, सगळ्यांमध्ये भगवंत आहे हा जो भाव आहे तो निर्वैर आहे, असं आपल्याला जमतं का. आता आणखीन पुढली पायरी म्हणजे हे झालं सर्वसामान्य आपल्याशी चांगलं वागणाऱ्यांबद्दल. पण आपल्याशी वाईट वागणार आहेत, आपल्याशी शत्रुत्व करणार आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण निर्वैर असलं पाहिजे असं पण भगवंताला सांगायचं आहे. कोणाशीच वैर नको. तर आपल्याशी कोणी वैरभावाने वागत असतं, आपल्याला त्रास होईल असं कोणाचं वर्तन असलं, असं कोणाचं कोणी आपला द्वेष करत असतं, तरीही त्यांच्याबद्दल आपल्या मनात वैरभाव नसता कामा नाही. सर्वत्र भगवंत असंच हवं. कुठेही कुठे बदला घेण्याची चुकूनसुद्धा मनामध्ये भावना येता कामा नये. सगळ्यांचं कल्याण हीच प्रार्थना, हीच भावना आपल्या मनात, सगळ्यांशी मित्रत्व असलं पाहिजे. अशा या 5 भक्तीच्या साधना भगवंताने या 55व्या म्हणजे अखेरच्या श्लोकामध्ये सांगितल्या. आपल्या लक्षात येईल की पहिल्या ज्या 3 सूत्र सांगितली, पहिल्या ज्या 3 साधना आपल्याला सांगितल्या त्या पॉझिटिव्ह आहेत, विधेयात्मक आहेत, चांगल्या आहेत. अगदी भगवंताशी कसं भक्त होऊन राहणं याच्यासाठी. आणि शेवटच्या ज्या 2 आहेत त्या मात्र निषेधात्मक आहेत. आता जे आपण पाहिलं निर्वैर हा पण पाहिलं आणि त्याच्या आधी संघवर्जिता या त्या निगेटिव्ह आहेत. आता ही 5ही लक्षणं असणारा साधक भगवंत म्हणतो मला येऊन प्राप्त होतो. मी 3 पहिली सांगितलेली पण किंमतपरायण हो, मदभक्ता हो, अशी अगदी सहज भगवंताशी एकरूप होणारी आणि मग संघवर्जिता आणि निर्वैर हे 2 निगेटिव्हसुद्धा, हे 5 ज्याला जमत आहेत तो साधक भगवंत म्हणतो मला येऊन प्राप्त होतो. म्हणजे प्रारब्धाप्रमाणे त्याचं काय आयुष्य जीवनमान असेल ते घडलं आणि तेवढं जर तो जगतो, भोवताची परिस्थिती काय असेल जशी असते त्याच्यात समाधान तो राहतो, त्याची प्रसन्नता काही जराही ढळत नाही. संकट येतात, व्याधी होतात, जे काही व्हायचं ते होतं, पण तरी त्याचं दुःख तो मानत नाही. जे जसं आहे तसं भगवंताच्या इच्छेचं आहे असं समजून ते सगळं स्वीकारतो. म्हणजे तुकाराम महाराजांचं नेहमी आपण अभंग घेतो, आनंदाचे डोही आनंद तरंग, तसा तो आनंदात असतो. तो काही माझ्याच ही वेळ का आली वगैरे वगैरे असं काही तो म्हणत नाही. किती किती उदाहरण रामकृष्णांना, स्वरूपानंदांना किंवा गुरुदेव रानड्यांना किती प्रकारच्या व्याधी होत्या, किती शारीरिक त्यांना कष्ट होते, त्रास होता, व्याधी होत्या, पण त्यांच्या अंतःकरणाची प्रसन्नता किंवा भगवंतावरचं त्यांचं असणारं जे अनुसंधान ते जराही ढळलं नाही. ह्याला हे महत्त्वाचं आहे. ते जर म्हणजे ही 5ही गोष्ट जमणं म्हणजे काय, तर असं ज्याला जमतं, ही संत पदवीला गेलेली मंडळी यांची उदाहरणं आपल्याला देता येतात. हे स्वस्वरूपाला जाणं आहे,
हे जे सगळं आहे ते भगवंत जे म्हणतो की मला येऊन मिळतात, ते सगळे असे असतात की जराही त्यांचं अनुसंधान बाजूला होत नाही. हे सगळं ना पूर्वी एकदा 9व्या अध्यायाच्या अखेरीला भगवंतांनी आपल्याला सांगितलं आहे. मन्मना भवद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्त एवं आत्मानं मत्परायणा, असा 9व्या अध्यायाचा जो शेवटचा श्लोक आहे त्याच्यात भगवंतांनी सगळे माझ्यात मन ठेव, माझा भक्त हो, मनमना भवमत भक्तो, मद्याजी माझी पूजा कर, मला नमस्कार कर आणि अशा रीतीने आत्म्याशी म्हणजे माझ्याशी जोडून मतपरायण हो. हे पूर्वी सांगितलेलं आहे. त्याचीच आत्ता परत एकदा आठवण भगवंतांनी दिली की काय तू मलाच प्राप्त होशील. तेव्हा जसं सांगितलं तसं ह्या 5 गोष्टी केल्यास की मग तू मलाच प्राप्त होशील. हा अनन्य भक्त. आणि असा जो अनन्य भक्त आहे त्याची सगळी कर्म म्हणजे भगवंताला अर्पण करण्याच्या बुद्धीनंच केलेली असतात. तो करी तेतुली पूजा, तो बोले तो जपू माझा. भगवंतच सांगतं बरं का, माऊली सांगतायत. तो करी तेतुली पूजा, तो बोले तो जपू. तो काही मुखातून आलं की तो माझा जप आहे. तो असे कपिध्वजा समाधी माझी, अशी ह्या भक्ताची अवस्था असते. तो सगळा भगवतमय झालेला असतो. आत्ता म्हणजे जे जे भूत भेटे भूत ते ते मानी जे भगवंत अशी वृत्ती झाल्यावर मग वैरभाव वगैरे काही असण्याचा संभवच नाही आहे. कोणाबद्दल शत्रुत्व असण्याचं कारणच नाही आहे. माऊली तर म्हणतात की असा जो अनन्य भक्त असतो त्याला वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. वनात फिरणारे सगळे श्वापद काय किंवा वृक्षवल्ली काय हे सुद्धा आमचेच असतात, तेच आमचे सगळे सोयरे असतात असं म्हणतात. त्यामुळे अशी ज्यांची अवस्था आहे, असे जे भक्त आहेत त्यांचं काय आहे ते मी माझं सगळं संपलेलंच असतं. अहंकार अभिमान जो आहे तो संपलेला असतो. आणि परमार्थाच्या क्षेत्रामध्ये मी माझं संपणं याला फार मोठं महत्त्व आहे. सगळीकडेच आहे. तो अहंकार संपल्याशिवाय कुठे काही पुढे जाणंच होत नाही. त्यामुळे परमार्थातलं यश जर आपल्याला मिळायचं असेल त्यातला आधीचा अहंकार गेला पाहिजे. मीच काय तो मोठा, मीच काय तो शहाणा, हे संपलं पाहिजे. हा मोठा अडथळा आहे, तो अडथळा दूर झाला पाहिजे. आता मनात विचार असा येतो की सुरुवातीपासून हा अर्जुन जो आहे तो युद्धभूमीवरती ममत्व आहे त्याच्याजवळ म्हणून तर तो युद्ध करणार नाही असं म्हणालं ना. म्हणजे युद्धभूमीवरचा जो अर्जुन आहे त्याच्या मनामध्ये समोर असणाऱ्या कौरवांना सगळ्यांना बघून जे ममत्व निर्माण झालं त्यामुळे तो युद्ध करणार नाही म्हणाला. आता भगवंतानी यांना त्या प्रकारे ते ममत्व काढून टाकण्याचा प्रयत्न केला की असं निसंग हो. आपल्याला आत्ताच्या 5 ह्याच्यात पण सांगितलं ना की असा संग ठेवायचा नाही. बरं पुढे निर्वैरम म्हटलं आहे म्हणजे कौरवांविषयी जी शत्रुत्व बुद्धी होती ती पण काढून टाकायची. म्हणजे ते माझे आहेत म्हणून मी त्यांना कसे मारू हा अर्जुनाचा प्रश्न होता. असा भाव त्याच्या मनात होता. कौरव जरी झाले तरी ते माझेच आहेत, तर त्यांना मारून मला राज्य कशाला मिळायला हवं असंही तो म्हणत होता. भगवंत पुन्हा त्याला आता निर्वैर हा पण सांगतात म्हणजे कुणाशी वैर करायचं नाही. सगळे जे आहेत ते भगवंतच आणि सर्व भूतेश्वर हे सगळ्या प्राणीमात्रांमध्ये मीच आहे, ईश्वरच आहे असं सांगतात. आणि संघवर्जित हा पण सांगतात की कुणाशी संघ पण धरायचा नाही, अलिप्त राहायचं. दोन्ही गोष्टी सांगितल्या. त्यामुळे एकीकडे ममत्व रहित पण सांगितलं आहे आणि एकीकडे निर्वैरत्व पण सांगितलं आहे. आता आपल्या लक्षात असं की भगवंताला अपेक्षित काय आहे, धर्मसंस्थापनेचं कार्य अर्जुनाकडून करून घ्यायचं आहे, ते त्याला अपेक्षित आहे. त्यामुळे त्यांनी आधी हे करून सांगितलेलं आहे की पहिलं काय तर भक्ता वगैरे सांगितलं आणि मग संघवर्जिता निर्वैर आहे नंतर दोन्ही गोष्टी सांगितल्या. म्हणजे ममत्वरहित निर्वैरत्व भगवंताला अपेक्षित आहे. शत्रुत्व करायचं आहे, शत्रुत्व असता कामाने बरोबर आहे, पण ममत्वरहित संघरहित अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून अर्जुनाकडून जे काम करून घ्यायला हवं आहे त्याच्यात गडबड होता कामा नये. त्या 5 गोष्टींचा विचार करताना त्यांनी आपल्याला हे दाखवून दिलं आहे की जे काही निर्वैरत्व करायचं आहे ते ममत्वरहित करायचं आहे, संघरहित करायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता खरं तर या ठिकाणी अध्याय संपला. 11वा अध्याय या ठिकाणी संपला. पण माऊलींनी या श्लोकाच्या विवेचनानंतर अध्याय संपवला नाही. माऊलीने काय केलं, हे जे की कृष्णार्जुनाचा संवाद आहे म्हणजे हा मदभक्त हा किंवा असा हा अनन्य भक्त वगैरे हो, हा जो सगळा संवाद आहे त्याच्यामध्ये झालेला हा अर्जुनाला जो आनंद आहे, कारण अर्जुनालाच फक्त हे सगळं मिळालं ना. त्यामुळे हे सगळं ज्या अर्जुनाला मिळालं त्याच्याजवळ हे सगळे गुण आहेत
असा त्याचा अर्थ. त्यामुळे अर्जुनाचा आणि भगवंताचा हा जो काही संवाद आहे आणि त्याच्यातून आनंदाला जो अर्जुनाला आनंद झाला आहे तो सगळा अर्जुनालाच विश्वरूप दर्शन झालं, अर्जुनाला चतुर्भुज दर्शन झालेलं आहे. हे सगळं पुन्हा एकदा माऊलींचा संजय धृतराष्ट्राला सांगतोय. हे गीतेमध्ये नाही आहे. गीतेमध्ये हा श्लोक झाल्यावर अध्याय संपतोय. पण ज्ञानेश्वरीमध्ये मात्र हे संपल्यावर सुद्धा माऊलींचा संजय आला आहे आणि संजयाने धृतराष्ट्राला अर्जुनाला झालेला आनंद कसा झालेला आहे ते सगळं सांगितलं. आणि हे सगळं भगवंत विश्वरूपाचं म्हणजे एकीकडे चतुर्भुज रूपामध्ये तू परत ये वगैरे वगैरे अर्जुनाची इच्छा, आणि असं असून सुद्धा विश्वरूप किती महत्त्वाचं आहे, विश्वरूपाचं मोठेपण काय आहे ते कसं भगवंत सांगतोय, अशा सगळ्या गोष्टी संजय धृतराष्ट्राला सांगतायत. माऊलींनी सुद्धा हे विश्वरूप पाहिलं. हे जे काही भगवंताचं भव्य रूप आहे ते पाहिलं आहे. संजयाने पण पाहिलं आहे. संजय ते धृतराष्ट्राला सांगण्याचा पण प्रयत्न केला आहे आणि त्याच्याबद्दल अर्जुनाचं मोठेपण पण त्याला कळलं आहे. आणि मग अखेरच्या ओवीमध्ये आपल्याला सगळ्यांच्या परिचयाची ओवी असल्यामुळे त्याचा उल्लेख केल्याशिवाय राहत नाही. माऊलींनी पण सगळे विश्वरूप पाहिल्यावर माऊलींच्या मनात असं आलं आहे की हे विश्वरूपाला मी काय करणार आहे, अर्पिली अंध्रयुगली विश्वरूपाच्या काय तर भरवणी सद्भावाची अंजली. भगवंताबद्दलचा हा जो भाव आहे, ही जी भक्ती आहे, ही मी जणू काही माझ्या ओंजळीत घेतली आहे आणि सगळी ही ओवीरूपी फुलं माझ्या ओंजळीत आहेत. म्हणजे अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलचा भाव आहे आणि सगळी फुलं अर्पिली अंध्रयुगली विश्वरूपाच्या, आणि हे जे भगवंताचं विश्वरूप आहे या भगवंताच्या विश्वरूपाला मी ही फुलं वाहतो आहे, असं माऊलींनी पण इच्छा व्यक्त केली. असं म्हणून मग ज्ञानेश्वरीतला अध्याय संपवला आहे. आता इथे पुढल्या अध्यायाची थोडीशी चुणूक आपल्याला ह्याच्यात दिसली. आता माऊलींचा अर्जुन म्हणतो की त्याला प्रश्न पडलेला आहे की आता हे सगळं कळलं की ही जी सगळी लक्षणं असणारा अनन्य भक्त जो आहे तो भगवंताचा लाडका आहे वगैरे वगैरे सगळं मान्य आहे. पण तरी देखील अर्जुनाच्या मनात आहे की एक सगुण भक्त आहे आणि निर्गुण भक्त पण आहे. मग अगदी सरळ मनाच्या अर्जुनाने ही मोठी जिज्ञासा दाखवली आहे आणि ह्याचा प्रश्न विचारला आहे की काही जे भक्त असतात ते सगुण उपासना करणारे असतात, म्हणजे भगवंताच्या त्या रूपाची पूजा करत असतात, आणि काही निर्गुण असतात, जशी सुरुवात केली की तो अंतःकरणामध्ये आहेच आहे, त्याला स्मरून आपलं प्रत्येक कर्म करायचं वगैरे वगैरे. तर या दोघांच्या मधला फरक आणि दोघांच्या मधला खरा भक्त कोण आहे, अशा प्रकारचा एक भाव श्रोत्यांच्या मनात असेल की अर्जुनाच्या निमित्ताने तो व्यक्त केला आहे. आणि खरा पुढल्या अध्यायामध्ये भक्तियोग, हा भक्त ज्याला म्हणायचं त्याच्याजवळ कोणती कोणती लक्षणं असायला हवीत, ही किती भक्ती महत्त्वाची आहे, तो 12व्या अध्यायामध्ये या भक्ताचं महत्त्व सांगणारा अध्याय आपण पाहणार आहोत. तो पुढल्या वेळेला पाहूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.